नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये। आपण आज बघणार आहोत मैत्रिणींनो, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसासाठी लाल रंगामध्ये आपण अखंड ज्योत ही रांगोळी बघणार आहोत। वार मंगळवार आहे, दुसरा रंग आहे आपला लाल। त्यासाठी अगदी आपण कमी टिपक्यामध्ये छान अशी रांगोळी बघणार आहोत, 5 ते 1 टिपक्यांमध्ये। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला अशी आडवे 5 टिपके देऊन घ्यायचे। बाजूचे 2 सोडून आपल्याला 1 देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर परत बाजूचे 2 सोडून आपल्याला 1 देऊन घ्यायचा आहे, वरती तसंच। आता यानंतर मैत्रिणींनो, मधले जे आपल्याला 3 टिपके दिसत आहेत तिथं आपण असा गोलाकार तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर या दोन्ही टिपक्यांमधून आपल्याला असा गोलाकार आकार काढून घ्यायचा आहे। आपल्याला आधी सुरुवातीला दिवा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्योत, इथं मी हाफ सर्कल काढून घेत आहे। त्यानंतर या पाकळ्यांच्या नंतर आपण अशा आणि पाकळ्या काढून घ्यायचे, म्हणजे आपली रांगोळी एकदम दिसायला सुंदर दिसेल। त्यानंतर मैत्रिणी, हे 3 टिपके दिसत आहेत ते आपल्याला असे गोलाकार आकारात जोडून घ्यायचे आहेत। हळूवार देऊन घ्यायचा आकार। त्यानंतर आतमध्ये एक आकार आपण गोल असा काढून घेऊयात। त्यानंतर साइडला असं मी डिझाइन काढून घेते थोडी, दिसायला अगदी सुरेख दिसत आहे मैत्रिणींनो रांगोळी आपली। आता आपण रंग भरून घेऊयात यामध्ये। हे दुसऱ्या दिवसासाठी मी रांगोळी काढत आहे, त्यामुळे आपण जास्त करून याच्यामध्ये लाल रंग भरून घेऊयात। तुम्ही रांगोळी दिवाळीलाही काढू शकताय। देवघरात काढण्यासाठी ही अगदी सुंदर आहे रांगोळी। आता सर्व पाकळ्या मी रंगवून घेते। इथं मी हाफ मध्ये असा लाल रंग भरून घेते प्रत्येक पाकळीमध्ये। या दिव्यामध्ये आपण रंग भरून घेऊयात। त्यानंतर या ज्योतमध्ये आतमध्ये आपण पिवळा रंग भरून घेऊयात, म्हणजे उठून दिसेल आपली रांगोळी।
या डिझाईनमध्ये मी हलकासा पांढरा कलर भरून घेत आहे आणि त्यानंतर वरती आपण त्याला मिक्समध्ये लाल कलर भरून घेऊयात. अगदी हलकासा देऊन घ्यायचा आहे रंग, जास्त डार्क करायचा नाही आपल्याला. ह्यामध्ये सुद्धा मी अशी डॉट देत आहे, म्हणजे ही पण दिसायला अगदी छान दिसत आहे आपली रांगोळी. अशी मिक्समध्ये डॉट द्यायचं. जेवढे बसतील तेवढे डॉट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं मी लाल रंग भरून घेते. तो हे अगदी फेंट कलरमध्येच भरून घ्यायचा आहे. पांढऱ्यासोबत तो अगदी मॅच होऊन जाईल व्यवस्थितपणे. यामध्ये असे आपण थोडेसे लांब लांब लाईन टाकून घेऊयात. त्यामध्ये परत आपल्याला लाल रंगाचे असे टिपके देऊन घ्यायचे, किंवा ते चौकोन चौकोन असे तुम्ही भरून पण घेऊ शकताय.